हे बघा, आपण सकाळी उठल्यापासून काय करतो? सकाळी उठल्याबरोबर एखादा कप चहा, बरेच जण त्यासोबत 2 बिस्किटही खातात. त्यानंतर नाश्त्याला पोहे, उपमा किंवा बरेच जण पोळी भाजी खातात. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये पण काय असतं? 2-3 पोळ्या, थोडासा भात आणि थोडीशी भाजी. या व्यतिरिक्त पुन्हा संध्याकाळी 4 वाजता चहा, पुन्हा एखादे बिस्किट, पुन्हा संध्याकाळी पुन्हा 1-2 पोळ्या किंवा एखादी भाकरी आणि थोडासा भात. असं हे नॉर्मल डाएट बरेचसे जण घेत असतात. आता हे खाल्ल्यामुळं काय होतं आहे? आपण बऱ्यापैकी कार्बोहायड्रेट जास्त खातो आणि ह्या कार्बोहायड्रेटमधून जी रक्तामध्ये साखर येते, त्या साखरेला त्या पेशींमध्ये ढकलण्यासाठी शरीर इन्शुलिन तयार करतं. आता हे इन्सुलिन वारंवार तयार होतं. त्यामुळं काय होतं? एक स्टेज अशी येते की शरीरामध्ये हायपर इन्सुलिनेमिया येतो. रक्तामध्ये इन्सुलिनची पातळी वाढते. आता ही इन्सुलिनची पातळी वाढली की मग ही पहिली स्टेज असते इन्शुलिन रेझिस्टन्ससाठी. इन्शुलिन मग त्यानंतर व्यवस्थित काम करायला लागत नाही. म्हणजे थोडक्यात जी रक्तामध्ये जी साखर असते, तर ती रक्तामधली साखर पेशींमध्ये ढकलण्यासाठी ते इन्सुलिन तेवढं सक्षम राहत नाही. याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात आणि ह्या इन्शुलिन रेझिस्टन्सलाच प्री डायबेटिक कंडिशन म्हणतात. आणि जर याकडे आपण दुर्लक्ष करत गेलो तर मग मात्र रक्तातली साखर कालांतराने वाढायला लागते आणि जन्म होतो तो डायबिटीजचा. त्यामुळं जर आहारामध्ये थोडे थोडे बदल करायचे असतील तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण नक्की कमी करा. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक जेवणामध्ये थोडं थोडं फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवा. धन्यवाद.